आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी यादगीर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं विचारांचं योगदान या ठिकाणी देण्यास सुरुवात करावी. प्लीज सर. येस. तर मी मंगेश यादगिरे आणि मी V3 ऑर्गॅनिक फार्म्स या कंपनीचा फाउंडर मेंबर आहे. V3 ऑर्गॅनिक फार्म्स जसं नाव आहे V3, हे V3 ॲज द नेम इंडिकेट्स इट इज स्टार्टेड बाय 3 पीपल, म्हणजे 3 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सने या कंपनीची सुरुवात केलेली आहे. तर याची सुरुवात जी आहे ती ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स ग्रोईंग पासून झाली, ज्याच्यामध्ये आम्ही ऑर्गॅनिक व्हेजिटेबल ग्रो करणे आणि त्या पूर्ण सांगलीमध्ये डिलिव्हर करणे हे काम आम्ही अव्याहतपणे मागील 2-3 वर्षापासून केलं. आणि हे करत असताना जे काही अनुभव आले त्या आधारे आम्ही ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. काकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये भरपूर अशा संधी पण आहेत आणि तेवढेच आव्हानं पण या क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामध्ये संधी जर पाहिल्या तर ॲग्रो फूड प्रोसेसिंग किंवा फूड ही जी कॅटेगरी आहे ही मला असं वाटते की इंडस्ट्रीमधली जे काही ओव्हरऑल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये फूड इज द बिगेस्ट कॅटेगरी. मग ही कॅटेगरी जेवढी बिगेस्ट आहेत त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे आव्हानं, त्या पद्धतीच्या संधी सुद्धा आहेत. महत्वाचं आहे की आपण सध्या जेव्हा आपण व्यवसायामध्ये पदार्पण करतो, आता आम्ही सुद्धा जेव्हा याची सुरुवात केली त्यावेळेस किंवा जेव्हा आम्ही भाजीपाला ग्रोईंग वगैरे याची सुरुवात केली त्यावेळेस हा व्यवसाय कशा पद्धतीने आम्ही करणार आहे असा पूर्ण रोड मॅप आमच्या समोर नव्हता. परंतु जसजसे आपण स्टेप्स घेत गेलो, ज्या ज्या पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीने मार्ग एक एक आपल्याला समोर उपलब्ध झाले आणि त्यातून पुढे मार्गक्रमण चालू झालं. जसं आयुग्रामने ज्या पद्धतीने हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि ज्या पद्धतीने ते लोकांसमोर जात आहेत त्याचं महत्व एक कृषी व्यवसाय करणाऱ्या किंवा कुठल्याही व्यवसाय करणाऱ्या माणसाला त्याचं महत्व आणि त्याचं सिग्निफिकन्स हे नक्कीच लक्षात येईल. कारण जसजसं आपण व्यवसाय करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला फक्त ते म्हणजे एक म्हटलं जातं की कुठल्याही चांगल्या आणि वाईट बिझनेस मध्ये जर फरक कुठला असेल तर ते एक्झिक्युशन आहे. म्हणजे एक्झिक्युशन हा जो पार्ट आहे म्हणजे थोडक्यात अंमलबजावणी एखाद्या गोष्टीची, म्हणजे एखादी गोष्ट तुमची मूर्त स्वरूपात आयडिया असेल परंतु त्याचं एक्झिक्युशन प्रॉडक्ट मध्ये सर्व्हिसेस मध्ये करून तो एक यशस्वीपणे तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवणे आणि तो यशस्वीपणे पोहोचवणे ज्याच्यामध्ये कस्टमरला पण एक व्हॅल्यू आपण देऊ शकू आणि त्यातून एक रिझनेबल बेनिफिट आपल्याला सुद्धा त्यातून मिळेल असा व्यवसाय स्थापन करणे याच्यासाठी जे एक्झिक्युशन लागतं तर त्याच्यासाठी महत्वाची जी भूमिका आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळते. हा असा की कुठलाही बिझनेस करताना जेव्हा ह्या गोष्टी समोर येतात त्यावेळेस आपल्याला आयडिया आणि प्रॉडक्ट फायनलायझेशन यामध्ये खूप वेळा आमच्या सुद्धा गफलती झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच जवळपास 6 महिने 8 महिन्याचा वेळ आम्ही घेतला की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या व्यवसायांना व्हिजिट केल्या, वेगवेगळे उद्योजकांना भेटलो आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की जिथे म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की बिझनेसमध्ये तुम्हाला काय करू नये हे कळणं फार गरजेचं आहे. कारण करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यातून आपण किती करू शकतो, काय करू शकतो हे आपल्या स्ट्रेंथवर, आपल्या आवाक्यावरती डिपेंड असतं. परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपण का करू नयेत, कारण त्याचं एक टेम्पटेशन म्हणा किंवा एक अट्रॅक्शन आपल्याला असतं. कारण बऱ्याच वेळा हा व्यवसाय करत असताना किंवा नवीन व्यवसाय आपण निवडत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण सोशल मीडिया, यूट्यूब्स या याच्यावरती बरंच सर्च करतो आणि त्या बघतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ज्या निगेटिव्ह म्हणा किंवा ज्या पॉझिटिव्ह नसलेल्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वेळा आपल्याला तिथे कळत नाही. बऱ्याच वेळा सक्सेस स्टोरीज फक्त ह्या समोर आलेल्या असतात. महत्वाचं हे आहे की काही अशा पण लोकांना आपण भेटणं गरजेचं आहे किंवा अशा उद्योजकांना पण भेटणं गरजेचं आहे की जिथे आपल्याला
काही वेगळे अनुभव त्या क्षेत्रातले काय आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं मला हे असं वाटतंय, की जेव्हा आपण प्रॉडक्ट आता कसं आहे, की कुठल्याही व्यवसायामध्ये मग तो सर्व्हिसेसचा बिझनेस असेल किंवा अगदी मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रॉडक्ट्स बेस्ड बिझनेस असेल, तर याच्यामध्ये तुमचा प्रॉडक्ट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण हे महत्त्वाचं असतं, की आपण कुठल्या पद्धतीने आपला प्रॉडक्ट आपल्या मार्केटमध्ये प्लेस करतो. त्याच्यावरती आपला एक स्ट्रेंथ म्हणून आता जसं सरांनी सांगितलं, की मी जेव्हा स्वतः हे ज्यूस निर्मिती आणि ह्या गोष्टीमध्ये उतरलो आणि ते मी करत केले त्यावेळेस मला हे कळलं, की खरंच त्याचा बेनिफिट काय आहे? त्याच्यामधला ॲक्चुअल जो आहे कोअर हे मला कळलं. तर हे करत असताना आपल्या स्ट्रेंथ्स आणि आपले वीकनेस एक जे स्वॉट एनालिसिस म्हणतात ते सुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये गफलत होते आणि हे करत असताना प्रॉडक्ट फायनलायझेशन हे करत असताना आपल्याला आपल्या स्ट्रेंथ्स आपल्या आपल्या एरियाची आता जसं फॉर एक्झाम्पल V3 ऑर्गॅनिक फार्म्समध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तर हे करत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्या एरियामधली जी काही विशेषता आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगली इज नोन फॉर हल्दी किंवा टर्मरिक असेल तर या स्ट्रेंथ्स वरती आपण काही काम करू शकतो का तर याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. ऑर्गॅनिक फार्मिंग हा बिझनेस करत असताना ऑर्गॅनिक हे आता बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटमध्ये ऑर्गॅनिक हा शब्द हा अगदी मोकळ ढाकळेपणाने वापरला जातो ज्याला कुठे स्पेसिफिकेशन किंवा ह्या गोष्टी जनरली वापरल्या जात नाहीत. प्रत्येक जण याला ऑर्गॅनिक म्हणतं. परंतु हे करत असताना खरंच लॉंग टर्म मध्ये जेव्हा आपण एक ऑर्गॅनिक ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न करतो तर ते ऑर्गॅनिक करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत मग ते सर्टिफिकेशन असेल किंवा त्यासाठी लागणारे जे काही तुमचे प्रमाण असतील मापदंड असतील तर ह्या गोष्टीचा उपयोग या गोष्टीचा विचार आपण इनिशियली करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एक शॉप किंवा एखादं छोटं आउटलेट आपण जेव्हा चालू करतो तेव्हा ते त्याचं एक मर्यादा किंवा एक त्याचा आवाका असतो की ज्याच्यामध्ये आपण एका गावामध्ये किंवा एका शहरामध्ये ते आउटलेट चालू करतो आणि ते पुढे नेतो. परंतु जेव्हा आपण एक कंपनी म्हणून जेव्हा एखादी गोष्ट रन करतो तर त्यावेळेस त्याला आपल्याला एक मोठ्या स्वरूपामध्ये किंवा एक त्याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये एक लार्जर ग्रुप ऑफ पीपल कडे नेण्यासाठी जे काही मापदंड लागतात त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्यवसाय करताना फक्त एक शॉप म्हणून किंवा एक स्टोअर म्हणून विचार न करता तो एक कंपनी म्हणून जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर त्याचा विचार सुरुवातीला आपण करणं खूप गरजेचं आहे आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला येणारे अनुभव आणि जे काही आहे त्याच्यात आपण पुढे जाऊ शकतो. तर हा एक इनिशियल भाग झाला तुमचा आयडिया किंवा प्रॉडक्ट फायनलायझेशनचा. त्याच्यामध्ये महत्वाचं मला हे आमचा अनुभव हा झाला आहे अजूनही की आता आम्ही जेव्हा V3 ऑर्गॅनिक फार्म स्टार्ट केलं त्यावेळेस आता आमची जी प्रॉडक्ट रेंज आहे जसं वूड प्रेस्ड ऑइल मेकिंग आम्ही करतो ज्याच्यामध्ये 6-7 प्रकारचे ऑइल्स निर्मिती आम्ही स्वतः करतो. त्या व्यतिरिक्त फूड प्रोसेसिंग मध्ये आम्ही जवळपास 5-6 प्रकारचे पिकल मेकिंग करतो ज्याच्यामध्ये रॉ टर्मरिक पिकल आहे अंबाडी म्हणजे गोंगुरा पिकल आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे पिकल्स मेड विथ वूड प्रेस्ड ऑइल विदाउट प्रिझर्वेटिव्ह आम्ही तयार करतो. तर हे करत असताना आम्हाला हे लक्षात आलं की बऱ्याच वेळा प्रॉडक्ट रेंज वाढवत असताना आपलं डायव्हर्जन आणि डिस्ट्रॅक्शन खूप होतं. महत्वाचं हे आहे की आता तुम्ही जर एखाद्या प्रॉडक्ट मध्ये जेव्हा जाता किंवा एंटर करता तेव्हा आपल्याला आवाका त्याचा हा नसतो की जेव्हा एखादं प्रॉडक्ट रेंज आपल्याला मोठी करायची असते त्यावेळेस त्याची लागणारा बॅकअप त्याला लागणारी मशिनरी त्याला लागणारं स्टोरेज त्याची इन्व्हेंटरी त्याचं ट्रान्सपोर्टेशन ते कस्टमर पर्यंत पोहोचवताना आपल्याला लागणारं डिस्ट्रीब्युशन चॅनल मार्केटिंग चॅनल ह्या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला इनिशियली नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप जास्त प्रॉडक्ट मेकिंग मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एंट्री करतो आणि नंतर आपल्याला कळते की एक प्रॉडक्ट जेव्हा आपण अगदी कन्सेप्च्युअलाइज करतो म्हणजे अगदी की हा प्रॉडक्ट मला तयार करायचा आणि तो कस्टमर पर्यंत पोहोचवायचा आहे
तर या पूर्ण जर्नीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी लागणारं टीम वर्क आणि त्यासाठी लागणारं एक पूर्ण इकोसिस्टीम चेन, ज्याच्यामध्ये अगदी इन्व्हेंटरी असेल, स्टोरेज असेल, मार्केटिंग असेल, सेल्स असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल, या सर्व गोष्टींचं एक इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावं लागते एका प्रॉडक्टसाठी. बरोबर. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन ही भरपूर आहे, परंतु एक प्रॉडक्ट जर आपण चांगल्या क्वालिटीचा कन्सिस्टंटली विथ गुड सर्व्हिस, गुड फीडबॅक मेकॅनिझम आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट इनोव्हेशन जर आपण ठेवलं, तर मला असं वाटतं की तो प्रॉडक्ट आपण एक स्केलला ग्रो करू शकतो. परंतु हीच जर प्रॉडक्टची रेंज खूप जास्त डायव्हर्टेड आणि खूप ह्यूज असेल, तर मग मात्र याला लिमिटेशन येऊ शकतात. महत्वाचं हे आहे की जसजसा आपण एक स्टार्टअप म्हणून ग्रो करत असताना बऱ्याचशा आम्ही चुका ह्या केल्यात की एका वेळेस खूप जास्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण एंट्री करतोय. तर त्याला न करता मला असं वाटतं की आपण एक सुरुवातीला आपला एक प्रॉडक्ट बास्केट किंवा एक टॉप 5 प्रॉडक्ट्स आपले तयार करावे. त्याला एक सेट मार्केटमध्ये करावं. त्याचं एक डिस्ट्रीब्युशन चॅनल किंवा त्याचं मार्केटिंग सेल्स चॅनल हळूहळू डेव्हलप करावं आणि त्यानंतर आपल्याला जर आपण तेवढी टीम आणि तेवढा आपला आवाका निर्माण झाला असेल, तर मग आपण त्याला ऍड ऑन प्रॉडक्ट्स करू शकतो. महत्वाचं एक मला असं वाटतं की व्यवसाय करताना एक व्यावसायिकता जपणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आज मी सुद्धा एक एक्स बँकर आहे. ऍग्री फायनान्स आणि याच्यामध्ये काम केलंय, ऍग्री इनपुट इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, परंतु बऱ्याच वेळा आपली मराठी त्यातल्या त्यात व्यावसायिकाची गफलत ही होते की व्यवसाय आणि आपले पर्सनल एक्सपेन्सेस किंवा ह्या गोष्टी करत असताना एक बिझनेस साठी लागणारं भांडवल आणि आपल्याला आपले जे पर्सनल एक्सपेन्सेस किंवा हे आहेत, ह्याचं सुद्धा गणित बऱ्याच वेळा आपलं लागत नाही. तर ते करत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपली प्रॉफिटेबिलिटी, आपले एक्सपेन्सेस, आपले खर्च आणि हा जो ताळमेळ आहे हा कुठेतरी बसत नाही आणि एका लिमिट नंतर मग नंतर असं होतं की त्या गोष्टी जुळतच नाहीत, असं एक आपलं एक निष्कर्ष आपण काढून मोकळा होतो. तर ते आम्हाला सुद्धा एक्सपिरियन्स झालं आणि होते आहे की बऱ्याच वेळा ह्या गोष्टी जर आपण प्रोफेशनली केल्या नाहीत आणि त्याला व्यवसाय म्हणून जर आपण गृहीत धरलं नाही, तर आपण त्या संकटामध्ये अजून ओढले जाऊ शकतो. त्याच्यामुळे ते भांडवल आणि त्याचा जो काही ताळेबंद जमा खर्च आहे, तो आपण रेग्युलरली मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि त्याची खूप दाट शक्यता आहे की त्याच्यामध्ये गफलत होऊ शकते. तर ते न होऊ देता आपला व्यवसायाचं भांडवल आणि त्याच्यातले जे काही खर्च आहेत, याचं सेपरेट ताळेबंद आपण ठेवणं आणि तो पुढे स्ट्रिक्टली मेंटेन करणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. खूप महत्वाचा विषय आहे. हा सर बोला. नाही, खूप महत्वाचा विषय आहे की आपल्याला आपला ताळेबंद जो आहे तो वेळच्या वेळी त्याच्यावर अटेंटिव्ह असलं पाहिजे आपण. म्हणजे जमा आणि होणारे खर्च त्यावेळेस प्रॉफिटेबिलिटी डोक्यात ठेवून आपल्याला तो खर्च करावा पाहिजे. कारण संस्थेचे कॅपिटल हे फार महत्वाचं आहे आणि कॅपिटल आपल्यासाठी उपलब्ध होणं आणि त्यात वाढ होणं म्हणजेच डेव्हलपमेंट आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि मला असं जाणवलं बऱ्याच वेळा की जेव्हा आपण प्रॉडक्ट किंवा हे फायनल झाल्यानंतर जेव्हा 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, म्हणजे प्रॉडक्ट म्हणा, प्लेस म्हणा आणि प्रमोशन तुमचं, की प्लेस किंवा जिओग्राफी आपण जे काही फायनलाइज करतो त्याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रॅक्शन न ठेवता आपला एक जिओग्राफी किंवा आपला जो काही फोकस एरिया आहे फॉर मार्केटिंग, फॉर प्रमोशन, हा सुद्धा कुठेतरी डिफाईन करणं किंवा अगदी आता असं एंटरप्रेनरशिप ही बऱ्यापैकी एक त्याची चळवळ एक चालू झाली आपण असं म्हणू शकतो भारतामध्ये ओव्हरऑल. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला म्हणजे असा त्या टर्म्स आता रेग्युलर झाल्यात. मग ते अगदी शार्क टँक मधून असेल किंवा बऱ्याचशा प्लॅटफॉर्म असेल आपल्या आयुग्राम सारख्या. तर त्याच्यामुळे ते एक इनहिबिशन न ठेवता
त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपला इबिटा काय आहे किंवा आपल्याला कुठल्या जिओग्राफीमध्ये आपला कुठल्या प्रकारचा कस्टमर आपल्याला कॅप्चर करायचा आहे, आपला मुळात कस्टमर बेस कुठे आहे त्याचा, ते किंवा पर्चेसिंग पॉवर असेल, ह्या गोष्टी आपण अंडरस्टँड करून त्याला थोडंसं प्रोफेशनल स्वरूप देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कॅज्युअली ह्या गोष्टी करत असताना आम्ही पण त्या गोष्टी काही झाल्या आमच्याकडून, परंतु त्याचे सेटबॅक किंवा त्याचा फीडबॅक आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा आता आम्ही करतो आहे. तर ह्या गोष्टी जर मला असं वाटते की खूप काही गोष्टी मला असं वाटते आपण अनुभवातून शिकल्या पाहिजेत, परंतु काही जे काही इंटेलिजंट एंटरप्रेनर आहेत त्यांनी मला असं वाटते की दुसऱ्याच्या अनुभवातून सुद्धा खूप शिकलं पाहिजे. अगदी की खरंय, अगदी खरंय. कारण तो वेळ तुमचा जाणार नाही. तर दुसऱ्याला लागलेल्या ठेच त्याच्यापासून सुद्धा तुम्ही काही गोष्टी शिकू शकता. म्हणजे तर त्या प्रत्येक गोष्टी अगदी उद्योजकांनी गुड सुरुवातीला लिस्नर तुम्ही असावं. गुड हां, लिस्नर हां. असावं. व्हेरी गुड. मग तुमची बाजारपेठ ही फिक्स म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल आता ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत. तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सची मार्केट प्लेस कोणची आहे? त्याला जो काही आपला एक स्टँडर्ड कस्टमर आहे, त्याचा बेस कुठे आहे? त्याची पर्चेसिंग पॉवर आणि आपलं जे काही सेटअप आहे, तर ही एक आयडेंटिफाय करून तिथे आपण सुरुवात करणं आणि कन्सिस्टंटली करणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मला असं वाटते चुकीच्या ठिकाणी तो बिझनेस करणे हे सुद्धा कुठेतरी आपल्याला डिस्करेज करतं आणि त्यातून फ्रस्ट्रेशन येतं. मला असं वाटतं की सध्या एंटरप्रेनर म्हणून काम करत असताना सर्वात मोठं चॅलेंज जर काय आहे की तुम्ही आता आपला कार्यक्रम सुरुवात करताना तुम्ही जसं एक डीप ब्रीथिंग आणि हे केलं, एक एक एनर्जी आणि एक फोकस त्याच्यामध्ये आला. तर हा एनर्जी, फोकस आणि हे मोटिवेशन हे तुम्हाला कन्सिस्टंटली ठेवावं लागतं आणि ते राहत नाही. जेव्हा तुमच्या गोष्टी कारण व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह होतात, बरेचसे फीडबॅक येतात. कारण शेवटी आपल्यासारखेच हजारो व्यावसायिक आहेत या इंडस्ट्रीमध्ये, ज्यांनी कुठेतरी 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी सुरुवात केली आहे. तुम्ही 1-2 वर्षापूर्वी सुरुवात केली आहे. तर तुम्हाला सुद्धा एक तुम्ही जे सरांनी म्हटलं, की 1000 दिवसाचा वेळ तुम्हाला हा दिला पाहिजे. तेव्हा हे आपल्याला कळू शकतं, की आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत किंवा आपण खरंच या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतो का या व्यवसायाला, हे कळेल. तर तो जो काही 1000 दिवसाचा वेळ आहे, तो सुद्धा मोठा आहे आणि त्यात तुमचं मोटिव्हेशन किंवा तुमचं एनर्जी टिकवून ठेवणे आणि म्हणजे लागून राहणे कन्सिस्टंटली याच्यासाठी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जसं आयुग्राम असेल किंवा आता आमचे सुद्धा वेगवेगळे ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये या गोष्टी आम्ही शेअर करतो, वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन लोकांसमोर जातो. तर अशा पॉझिटिव्ह किंवा प्लॅटफॉर्म्स देणाऱ्या लोकांशी तुम्हाला कुठेतरी अटॅच राहणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये निगेटिव्हिटी खूप आहे. तर ती कुठेतरी बीट करून पॉझिटिव्हिटी आणणे आणि कन्सिस्टंटली आपलं काम करत राहणे हा खूप मोठा चॅलेंज एक व्यावसायिकाला सर्वात मोठा आहे असं माझं मत आहे. कारण ते मी फेस करतो. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. तुम्ही आता जे मुद्दे टप्प्याटप्प्याने सांगितले ना, हे का सर्व स्टार्टअप जे तुम्ही म्हणला, स्टार्टअपची जी मुवमेंट आहे, त्या स्टार्टअपच्या मुवमेंटला लागणारं जे बेसिक फीड आहे ते तुम्ही दिला आज. आणि इतकं महत्वाचं आहे की ज्याच्या माध्यमातून आज जे जे उपस्थित आहेत त्यांनी जर तुमचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने समजून घेतलं आणि त्यांनी त्याच्या बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आचरण करायचं ठरवलं तर हे मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारता का? माझा आवाज येतोय का? मी शंकर माने येतोय, बोलतोय. आवाज येतोय. सर मला सरांना एक रिक्वेस्ट करायची आहे की सध्या ऑर्गॅनिक फार्मिंग आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग याच्याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. येस सर. सर कसं आहे, मला असं वाटतं या ऑर्गॅनिक किंवा सेंद्रियची जी काही मुवमेंट आहे आज मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल त्याची गरज आहे मुळात. म्हणजे याचं मला असं वाटतं याचं महत्त्व कोणी डिनाय करणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपण ओव्हरऑल हेल्थवरती होणारे इफेक्ट्स असतील, वेगवेगळे रोग असतील किंवा त्याच्या जे काही व्याधी आहेत, याचे नवनवीन होणारे
अफेक्ट असतील हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला कुठेतरी त्याच्याकडे वळणं गरजेचं आहे. आता महत्वाचा विषय हा आहे की खूप गरजेचा की खरंच ऑर्गॅनिक करत असताना, ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग करत असताना आपल्याला हा जो शब्द ऑर्गॅनिक वापरला जातो, मी सुरुवातीलाच बोललो हा गुळगुळीतपणे सर्व ठिकाणी वापरला जातो. परंतु मला असं वाटतं की रेसिड्यू फ्री फार्मिंग ही एक ऑर्गॅनिक फार्मिंगच्या दृष्टीने त्या वाटचालीमधला एक सुरुवातीचा टप्पाच आहे. बरोबर आहे. कसं आहे की एखादी वाट आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असतं की जिथे एक आपल्याला अगदी 100% ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचं आहे किंवा बनवायचं आहे. परंतु त्याची सुरुवात आज जसं 50-60 वर्षापासून आपण केमिकली अगदी म्हणजे 100% केमिकल वापरून आपण जे प्रॉडक्ट्स बनवतोय त्याचं अगदी एकदम कायापालट तुम्हाला 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ऑर्गॅनिक मध्ये झालेला दिसणार नाही. बरोबर. परंतु कुठेतरी रेसिड्यू फ्री किंवा नॅचरल आणि त्याच्यानंतर हळूहळू ती मुवमेंट ग्रो होत असताना आपण कुठेतरी ऑर्गॅनिक कडे वळणार आहे. तर हे जे 60-70 वर्षाचं जे काम आहे ते ऑर्गॅनिक कडे वळत असताना ते एकदम 1-2 वर्षात होणार नाही. तर ते सुरुवात करताना आपल्याला रेसिड्यू फ्री किंवा अगदी विथ व्हेरी लेस केमिकल्स, केमिकल फ्री आणि नंतर ऑर्गॅनिक अशा पद्धतीने ते करावं लागेल. आता जसं V3 ऑर्गॅनिक फार्म्स मध्ये आम्ही काम जेव्हा केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ऑर्गॅनिक करत असताना फक्त नावाला ऑर्गॅनिक करून चालणार नाही. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक इनपुट साठी आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. तर आम्ही आज देशी गाईंचा गोठा आमचा आहे V3 ऑर्गॅनिक फार्मचा स्वतःचा. आम्ही 20 गायी त्याच्यामध्ये पाळलेल्या आहेत. तर त्याच्यामधून येणारं ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल, वर्मी कंपोस्ट असेल किंवा जे काही नॅचरल खतं असतील ते आम्ही तयार करतो आणि त्यातूनही फार्मिंग करतो. त्याच्यामुळे आम्ही एक एन्श्योर करू शकतो की एक ऑर्गॅनिकली किंवा नॅचरल प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतो. परंतु आज हजारो लाखो करोडो एकर जमीन जी केमिकल फार्मिंग मध्ये आहे तिथे हे सर्व ऑर्गॅनिक इनपुट लगेच वर्षभरात 2 वर्षात येणं शक्य आहे का? तर नाही, प्रॅक्टिकली नाही आहे आज. तर ते ग्रॅज्युअली ग्रो करण्यासाठी ती मुवमेंट चालू ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे की रेसिड्यू फ्री फार्मिंग चा जो विषय आहे तो मला असं वाटते की आपण सुरुवात कुठेतरी या मार्गाने करू ज्याच्यामध्ये रेसिड्यू फ्री फार्मिंग होईल, केमिकल फ्री फार्मिंग होईल आणि नंतर ती वाट पुढे आपण जेव्हा हळूहळू मोठी करत जाऊ, मुवमेंट ही मोठी करत जाऊ तेव्हा आपण फुल्ली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आपण वळू, असं माझं मत आहे. बरोबर आहे सर. थँक्यू सर. सगळ्यात महत्वाचं आता तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखा विषय म्हणजे असा आहे की जर एखाद्याला स्वतःचं उत्पादन तयार करायचं असेल आणि त्याला लागणारं जे काही रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट करायची असेल तर ही रॉ मटेरियल प्रोक्युरमेंटची प्रोसेस आपल्याच माध्यमातून जर सुरुवातीला केली आणि तोच आदर्श आपल्या प्रोक्युरमेंट रिसोर्सेसना सांगितला तर मला वाटतं रेसिड्यू फ्री कच्चा माल तुम्हाला मिळाला तर तुमच्याकडनं क्वालिटी मटेरियल तयार व्हायला एक चांगली संधी मिळते. म्हणजे गुडविल साठी ते चांगलं आहे. व्हेरी गुड सर. म्हणजे कंटेंट यामध्ये चांगला मिळतो आपल्याला ना. नक्कीच नक्कीच. मेडिसिनल व्हॅल्यूज म्हणू आपण त्याला. हो हो हो. फक्त सर काकडे सर मला याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय झाला की मला जर माझ्या उत्पादनाला लागणारा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल उत्पादित करण्यासाठी जर माझ्याकडे कंट्रोलमध्ये मॉनिटरिंग असेल त्यामध्ये स्वतःच माझं फार्मिंग जर त्या पद्धतीचं असेल तर मला असं वाटतं की ते कच्चा मालाची प्रोक्युरमेंट जी आहे ती खूप महत्वाची आहे. म्हणजे छोट्या उद्योगांसाठी खरं तर अशा पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. बरं, आजच्या सेशनमध्ये जे उपस्थित आहेत त्यांनी हा मुद्दा खूप महत्वाचा लक्षात घ्या की तुम्हाला लागणारा कच्चा माल हा रेसिड्यू फ्री सेंद्रिय असावा असं वाटत असेल तर तुम्हाला त्याच्या उत्पादनावर थोडंसं मॉनिटरिंग केलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्याची उत्पादनं केली पाहिजे. बरोबर आहे ना सर? नक्कीच सर. मी एक उदाहरण तुम्हाला देतो की आता आम्ही जेव्हा भाजीपाला प्रोडक्शन चालू केलं इनिशियली ऑर्गॅनिक तेव्हा करत असताना आमच्या लक्षात आलं की ही मुवमेंट किंवा हा जो सेंद्रियाची जी काही चळवळ आहे ही कुठल्याही 1, 2, 4 शेतकऱ्यांनी करून ही चळवळ अव्याहतपणे चालू राहणं शक्य नाही आहे. त्याला कुठेतरी चळवळीचं मुवमेंट देताना तुम्ही ग्रुपमध्ये किंवा
एक ओव्हरऑल काय म्हणतात त्याला क्लस्टरमध्ये जेव्हा आपण करू तेव्हाच ते शक्य आहे. कारण आम्ही भाजीपाला जेव्हा ग्रो केला तेव्हा इनिशियली 10, 15, 20 भाज्या, 30 भाज्यांचं आम्ही लावल्या, परंतु त्याचं त्या प्रत्येक भाजीचं नियोजन करणं, त्याचं मॅनेजमेंट, मग ती वेलवर्गीय असेल, मग ती म्हणजे काही अगदी मुळा वगैरे असेल, तर हे नियोजन करताना एका शेतकऱ्याला ते शक्य नाहीये. नाहीये परंतु आज मल्टीक्रॉपिंग. हा मल्टी क्रॉपिंग हे करत असताना आम्ही लक्षात घेतलं की आता जसं आमचा एक ग्रुप आहे SPNF चा, एक सुभाष अच्छा. पाळेकर नॅचरल फार्मिंगचा, तर तो ग्रुपमध्ये भरपूर शेतकरी वेगवेगळ्या भाज्या करतात आणि त्या आपण दर आठवड्यातनं एकदा दोनदा कस्टमर्सला उपलब्ध करून देतो. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की क्लस्टरने आणि ग्रुपने करणं शक्य आहे. एका दोन शेतकऱ्याचं किंवा त्याचं हे काम नाहीये. करेक्ट म्हणजे आणि संघटित दुसरं शेती, एक मला संघटित एक शेती केली पाहिजे. महत्वाचा एक मांडायचा हा आहे की बऱ्याच वेळा या क्षेत्रामध्ये काम करताना मला असं लक्षात आलं की आता नॉर्मल मध्ये जर आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक आणि केमिकल वाले प्रॉडक्ट्स याचं जर पाहिलं तर 99% लोक आपण रेग्युलरली केमिकल चे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण कुठेतरी कन्झ्युम करतो. परंतु जेव्हा ऑर्गॅनिक देतानाचा जो भाग येतो, ऑर्गॅनिक म्हणा, सेंद्रिय किंवा नॅचरल चा जेव्हा आपण विचार करतो किंवा प्रॉडक्ट कस्टमर समोर येतो, त्यावेळेस असं होतं की मग हा ऑर्गॅनिकच का नाही? याला ते काय आहे की हे सर्व एक कस्टमर म्हणून सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की 70 वर्षाचं काम 2 वर्षात कायापालट होणार नाही, बदलणार नाही चित्र. तर कुठेतरी सरांनी जो मुद्दा मांडला रेसिड्यू फ्रीचा किंवा नॅचरलचा, हा कुठेतरी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी आपण 100% केमिकली किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरून केलेले प्रॉडक्ट खाण्यापेक्षा हे या प्रॉडक्टने आपण हळूहळू सुरुवात करू शकतो. जेव्हा शेतकऱ्याला, त्या उद्योजकाला त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू सापडेल, तेव्हा तो हळूहळू त्या नॅचरल आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सला सुद्धा चांगल्या प्रकारे तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल. तर हा एक मेसेज समाजामध्ये म्हणा किंवा कस्टमर्सला सुद्धा जाणं गरजेचं आहे. हा अनुभव मी घेतलाय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये एक फक्त विचारायचा विषय असा आहे की हा प्रोडक्शन कॉस्ट वर त्याचा फार परिणाम होतो का? सर होतो. कारण कसं आहे की आता जसं म्हणजे अगदी व्हेजिटेबल ग्रोईंग सुद्धा आहे, आता प्रोसेस प्रॉडक्ट सुद्धा करताना आमच्या लक्षात हे येतं की जसं आता माझं ऑइल मेकिंग आहे, तर ऑइल मेकिंग मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल कोल्ड प्रेस ऑइल आम्ही बनवतो, तर फ्रेश कोल्ड प्रेस ऑइल लोकांना हवे असतात. तर ते देत असताना तर त्याचा रिफाईंडशी आपण जर कंपॅरिझन केलं तर तिथे आपल्याला 90% पाम आणि हे ऑइल्सच त्याच्यामध्ये मिळतात. परंतु हे ऑइल तयार करत असताना तुमचं प्युअर. ए क्वालिटीचा ऑइल सीड तुम्हाला परचेस करायला लागतं. त्याच्यामध्ये असणारं जे काही मॅन्युअल इंटरव्हेन्शन आहे किंवा मॅन्युअल जे काम आहे ते पूर्ण मशीनने होत नाही. तर ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी तुमची कॉस्ट ही वाढते. आणि जसं बल्क परचेसिंग मोठमोठ्या इंडस्ट्रीज करतात, तसा एक लहान उद्योजक ते करू शकत नाही. परंतु कसं आहे की जेव्हा एक एक सुजान नागरिक किंवा सुजान एक कस्टमर त्या प्रॉडक्टकडे बघून त्याचं महत्व ओळखतो की हे प्रॉडक्ट मला, उदाहरणार्थ आज जसं घाण्यावरचं तेल आहे, तर ते वापरत असताना तुम्हाला ते वापरतानाच मुळात 30-40% कमी वापरावं लागतं. हे जेव्हा त्या सुजान कस्टमरला कळतं, त्यावेळेस त्याला हे कळतं की मी त्याला त्यासाठी मी ₹300 मोजणं हे म्हणजे वर्थ आहे. तर म्हणजे एखादी भाजी करताना जर 4 चमचे रिफाइंड ऑइल टाकावं लागत असेल, तर हे जे आहे घाण्याचं तेल आहे, लाकडी घाण्याचं, ते फक्त तुम्हाला 1.5 चमचा टाकावं लागतं. आणि ते एक्झॅक्टली. येणारे जे आपले हे आहे तो बेनिफिट म्हणजे ते सेव्हिंग, तसं जर बघितलं तर तो सेव्हिंग पण होतं आणि शिवाय तुम्हाला शरीराला हानिकारक पण नाहीये. असा तो हानिकारक मुद्दा आहे. आहे. म्हणजे काय पद्धतीने आपण बघतो त्याच्यावर, म्हणजे शॉर्ट टर्म थिंकिंग केलं तर ते कदाचित तुम्हाला महाग वाटेल, पण लॉंग टर्म थिंकिंग केलं तर हे त्यासारखं स्वस्त काही नाहीये. छोटी सुरुवात करून त्याला हळूहळू ग्रो करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये एक माझा स्वतःचा अनुभव हा पण आहे की प्रमोशन करताना, प्रोडक्टचं प्रमोशन करताना आपण कुठेतरी मागे पडतो.
तर प्रमोशन करताना कुठे थोडंसं इनहिबिशन किंवा भीती न ठेवता मॅक्सिमम ठिकाणी जेन्युअनली ते अगदी पॉलिश्ड किंवा अगदी व्हिडिओज एवढ्या नसतील, परंतु वेगवेगळे आता माध्यमं उपलब्ध आहेत, तर ते प्रमोशन आपण जेन्युअनली आणि अगदी फर्स्ट हँड कसं करता येईल, मग तुमच्या शेतीतून असेल, तुमच्या युनिटमधून असेल, तर ते रेग्युलरली करत राहणं खूप गरजेचं आहे. आमचं सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं आपलं सोशल मीडिया हँडलमध्ये फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तर तिथे काय होतं की आपली कन्सिस्टन्सी राहत नाही, सातत्य राहत नाही. आमचं सुद्धा राहत नाही बऱ्याच वेळा. आता आम्ही दोघं तिघं या व्यवसायामध्ये आहे, मी फुल टाइम आहे, परंतु हे करत असताना सातत्य ठेवणं खूप मोठं चॅलेंज आहे. तर ते चॅलेंज आपल्याला कसं हे करता येईल, कॉन्कर करता येईल, ते करणं गरजेचं आहे. आणि प्रमोशन हे रिअलिस्टिकपणे कन्सिस्टंटली कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नवीन नवीन माध्यमं, ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, किंवा याच्यावरती आपण कॉन्स्टंटली काहीतरी व्हॅल्यू कस्टमरला काय देऊ शकतो, नवीन नवीन युक्त्या, नवीन नवीन आयडियाज मधून, तर ते करत राहणं गरजेचं आहे. कस्टमरची टेस्ट सुद्धा आता बदललेली आहे. कस्टमर्सला फक्त एखादी गोष्ट चांगलीच पाहिजे असं नाही, त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा चांगलं, इनोव्हेटिव्ह लोकांना आवडतं आणि लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. कसं आहे की कस्टमरकडे आपला प्रॉडक्ट जाणं खूप गरजेचं आहे, नंतर त्याला त्याची टेस्ट, त्याचा फील येणार आहे. परंतु कस्टमर अट्रॅक्ट आपल्याकडे कसा होईल, म्हणजे त्याला कुठल्याही फॉल्स किंवा चुकीच्या पद्धतीने नाही, परंतु काहीतरी इनोव्हेटिव्ह माध्यमातून, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून आपण त्याच्यापर्यंत कसे पोहोचू, हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसेल की चांगला प्रॉडक्ट मागे राहून जातो, जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ दॅट थिंग, ज्याच्यामध्ये ते प्रेझेंटेशन असेल किंवा माध्यमाचं चांगला प्रभावीपणे वापर करणं असेल, या गोष्टीमध्ये कुठेतरी आपण मागे राहतो. त्याच्यामुळे प्रॉडक्ट चांगला असून सुद्धा लोकांपर्यंत आपण पोहोचत नाही. त्याच्यामुळे शेवटी कस्टमरला जे पोहोचलंय त्याच्यावरती तो डिपेंड राहून त्याच्यातून तो जे काही बरं आहे तो शोधतो आणि वापरतो. तर हे प्रमोशनचं काम आपल्याला किती चांगलं करता येईल याच्यावरती आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यमं, जसं आयुग्राम असेल किंवा अजून जे काही आपल्या उपलब्ध साधनं आहेत, ते आपण इफेक्टिव्हली वापरावे, असं माझं मत आहे. नक्कीच प्रत्येक उद्योजकांनी आता सरांनी सांगितलेले मुद्दे खूप महत्वाचे आहेत की आपल्या प्रॉडक्टच्या व्हॅल्यूज वाढवण्यासाठी त्याची एक्सपोजर व्हॅल्यू फार महत्वाची आहे. आणि त्यासाठी ब्रँडिंग, प्रमोशन, ब्रँड कसा असावा, प्रमोशन, टेस्टिमोनियल्स फार महत्वाचे आहेत की त्यांना परत प्रमोट करता आलं पाहिजे आणि सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. खूप चांगलं मार्गदर्शन सर आज आपण या ठिकाणी दिलं. बराच वेळ कसा गेला कळला नाही. आणि मला असं वाटतं की यातनं आज 5 उद्योजक जरी यशस्वी झाले तरी आजच्या या सेशनचं खूप यशदायी हे असेल. आपण तर याच्यामध्ये काळात पण आमच्या सोबत राहाल ही इच्छा व्यक्त करतो. आणि आज आपण दिलेला सेशन अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर ठरेल याची मी आज तुमच्या निमित्ताने सगळ्यांना ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा मी आपला मनपूर्वक आभारी आहे.